शेवट म्हणजे इकडे शेवट आहे.
घेऊया दर्शन महात्यागी हो बाबाची मला आली हो आठवाडा महात्यागी हो बाबाची मला आली हो आठवाडा आणि मला बी दाखवाना माझ्या बाबाची भावना आणि मला बी दाखवाना माझ्या बाबाची भावना महात्यागी हो बाबाची मला आली हो आठवाडा 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 हो तेरे भुवन में आऊं तेरे दर्शन पाऊं तेरे भुवन में आऊं तेरे दर्शन पाऊं जुमदे बाबा हो हे महान त्यागी बाबा हो मानव मंदिर में बड़ी भीड़ लगी जुमदे बाबा हो मानव मंदिर में बड़ी भीड़ लगी जुमदे बाबा हो तेरे भुवन में आऊं तेरे दर्शन पाऊं तेरे भुवन में आऊं तेरे दर्शन पाऊं जुमदे बाबा हो हे महान त्यागी बाबा हो मानव मंदिर में बड़ी भीड़ लगी जुमदे बाबा हो मानव मंदिर में बड़ी भीड़ लगी जुमदे बाबा हो सुंदर लगा है बाबा मेला तेरा भुवन सजा अलबेला सुंदर लगा है बाबा मेला तेरा भुवन सजा अलबेला मन भाता हो आरा रा 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 मन भाता हो मानव मंदिर में बड़ी भीड़ लगी मन भाता हो मानव मंदिर में बड़ी भीड़ लगी जुमदे बाबा हो बाबा भर देते भंडारा चमका दे किस्मत का तारा बोलो बाबा का जयकारा पावन है ये जिनका द्वारा पा जाता हो आरा रा 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 पा जाता हो मानव मंदिर में बड़ी भीड़ लगी पा जाता हो प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर माजी उपसभापती पंचायत समिती लाखनी शीतलताई घाटे तहसील सुभाषजी भारते पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लाखनी सुभाषजी राऊत सरपंच ग्रामपंचायत सावली विनोद भाऊ मिश्रा ग्रामपंचायत सदस्य गोडसावली सुनीताताई मरसपले ग्रामपंचायत सदस्य गोडसावली श्रीमती महुलीताई तितीरवाले ग्रामपंचायत सदस्य गोडसावली श्रीमती सचिव ग्रामपंचायत गोडसावली हंसदासजी रामटेके अध्यक्ष तंटामुक्त अध्यक्ष समिती गोडसावली सेवकांच्या मातोश्रीची व्यवस्था दिली आहे तर आपण त्यांना सहकार्य करून आपल्याला परमेश्वरी कार्य चांगले करायचे आहे आणि आपल्याला लाईन मध्ये एकतेने बसायचे आहे तर त्या दादांना आपण सर्व सहकार्य करावे हीच आपणास विनंती आहे.
आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री देवरामजी तुमसरे साहेब यांना विनंती आहे की आपण गीत गाऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहे. आपण निश्चित भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. फुलांनी आठवलेला मंडप, शिवकांनी भरलेला त्यांचा संग्रह, आनंद आणि सर्व उद्घाटन सोहळा पार पडला आहे. मान्य श्री परमपूज्य परमात्मा योग मंडळाचे उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक देवरामजी तुमसरे साहेब लक्ष द्या थोडं. कार्यक्रमाच्या समितीच्या सदस्यांना अशी विनंती आहे की पाहुण्यांना मंच गाड्यात करे. परमपूज्य परमात्मा योग मंडळाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी गायधरे साहेब, तसेच परमपूज्य परमात्मा योग मंडळाचे उपाध्यक्ष परमात्मा योग मंडळ नागपूर माननीय श्री महेंद्र शिवाजी गुरबेले साहेब, परमपूज्य परमात्मा योग मंडळ नागपूरचे कोषाध्यक्ष माननीय श्री सुधाकरजी नंदनकर साहेब, मार्गदर्शक नागपूर आणि नियोजित पाहुणे मंडळी आणि परमपूज्य परमात्मा योग मंडळांतर्गत मार्गदर्शक शाखेचे संपूर्ण जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ अभियानाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्रजी गायधरे साहेब. तेव्हा दीपप्रज्वलन करूया. कार्यक्रमाची स्वागत दीपप्रज्वलनाने करूया. चंद्राची दीपप्रज्वलनाने सुरुवात, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन झालेला आहे. आपण एकतेने भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. परमपूज्य परमात्मा हे बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमालेने स्वागत करीत आहे. ह्या 3 शब्दावर परमेश्वराचे लक्ष केंद्रित केले. महान त्यागी बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचे पूजन आणि स्वागत. सर थोड़ा हाराला सर थोड़ा हाराला हात लावा. हनुमानजीच्या प्रतिमेचे पुष्पमालेने स्वागत झाले आहे. आपण एकतेने भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. संचालक
गुलाबरावजी साठवणे साहेब हे या परमेश्वरी कार्याला सहकार्य करतील असे मी यांना विनंती करतो. आजही आपल्याला सर्वांना निष्काम कार्याने दिले आहे असे महान त्यागी बाबा झुमदेवजी. जागृत परमेश्वरी कृपेचा आपण लाभ घेत आहोत. हा मानवाची ओळख या जगात नाही तर विश्वात आहे. जीवनातला अंधकार दूर करून आम्हाला मानव धर्मात एका छताखाली आणले. जाती पातीच नव्हे तर सेवकांची प्रगती हीच साधत बाबांनी आजही आपली कीर्ती उगणे. माननीय श्री सुभाषजी दहेकर कोषाध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक हे पुष्पमालेने बाबांचे स्वागत झाले आहे. आपण एकतेने भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. आम्हा सेवकांच्या मातुश्री परमपूज्य परमात्मा एक सेविका सुरभिताई वाडी बसणे ह्या सुद्धा आईच्या प्रतिभेला पुष्पमालेने स्वागत करण्याकरिता सहकार्य करतील अशी मी यांना विनंती करतो. आम्हा सेवकांच्या मातुश्री पुष्पमालेने स्वागत होत आहे. धन्य धन्य ती वाराणसी आहे. त्यागाची मूर्तिमंत उद्धार त्यागी जिने प्रत्येक परिस्थितीमध्ये बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून दुःखी कष्टी सेवकांना आईची माया ममता दिली. निस्वार्थ त्याग करून आपले जीवन कार्य सह दिशा दाखवणारी आई वाराणसी ह्या मातेच्या प्रतिमेचे पुष्पमालेने स्वागत चालू आहे. रवींद्रजी गायधने साहेब परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री देवरामजी तुमसरे साहेब परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे संचालक महेंद्रजी सिंह गुरुबे तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. आपण व्हावं तसेच शाखेचे पदाधिकारी तसेच माननीय मार्गदर्शक मंडळी यांना अशी विनंती आहे की आपण मंचकावर स्थानापन्न व्हावं. तसेच कार्यक्रमाचे नियोजित पाहुणे मंडळी यांना सुद्धा अशी विनंती आहे तर आपण या चेअरवरती बसावं अशी मी आपणास विनंती करतो. परमपूज्य परमात्मा आहे.
श्रीरामजी दिवटे साहेब मार्गदर्शक खेडेपार हे करतील अशी मी यांना विनंती करतो. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष त्यांच्यावर स्थानापन्न व्हावं. स्वागत झाल्यानंतर टाळ्या वाजवण्यास कमतरता करू नका, कारण त्या आजच्या सत्कार मूर्ती त्यांच्या शुभ कार्यातून चला घेऊ आपण स्फूर्ती, चला घेऊ आपण स्फूर्ती. सर्व सेवक सेविका बालगोपालांना अशी विनंती आहे की आपण टाळ्या वाजवण्यास कचुराई करू नका. अशी मी यांना विनंती करतो. सन्माननीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे सन्माननीय योगेशजी खंदे उपसरपंच ग्रामपंचायत गोंडसावरी यांचे स्वागत. संजयजी
परमपूज्य परमात्मा एक आयोजक माननीय तेजरामजी दिवटे साहेब यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्याकरिता मी पाचारण करीत आहे. गिरीधरजी गिरीपुंजे गिरीधर भाऊ गिरीपुंजे प्रगतीच्या युगात संस्काराचे स्थान, प्रगतीच्या युगात संस्काराचे स्थान, मानव धर्मात शब्दाला सर्वांना कळावे आपल्या मार्गाचे ज्ञान. कार्यक्रमाच्या प्रारंभी भावे प्रास्ताविकाचे ज्ञान. माननीय श्रेणीला शोभा येणार नाही असे समोर बसलेले बाहेरगावून आलेले माझे सेवक सेवकिनी बाल गोपाल सर्व सेवकांचे स्वागत तुम्ही स्वतःच टाळ्या वाजवून करावं असे मी त्यांना विनंती करतो. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. यानंतर कार्यक्रमाच्या प्राप्तीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. तत्वशब्द नियमांना समोर ठेवून साथ द्यावी सर्वांना मिळवून आजच्या कार्यक्रमाचा खरा उद्देश जाणून घेण्यासाठी आयोजकांच्या आणि अध्यक्षांच्या प्रास्ताविकातून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक दिवटे साहेब यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविकाला सुरुवात करतील असे मी त्यांना विनंती करतो. आणि त्यानंतर भगवान बाबा हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन झालं. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे स्वागत झाले. आमची सर्वांची मातोश्री आई आईच्या प्रतिमेचे स्वागत झाले. त्यानंतर या गोंजावी नगरीमध्ये रॅली निघाली. भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची लेझिमच्या स्वरूपात रॅली निघाली. त्यानंतर कार्यक्रमाच्या स्थळी रॅली पोहोचली आणि पोहोचून या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजी यांच्या प्रतिमेचं पूजन झाले आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचं स्वागत झाले. आणि आमची सर्वांची थोर मातोश्री आहे यांच्या प्रतिमेचे स्वागत झाले. नागपूर मंडळाचे अध्यक्ष रवींद्रजी गायडे साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन भगवान बाबा हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. भगवान बाबा हनुमानजी उपचार बाबांना माझा प्रणाम. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मी थोडा चुकलो. कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मंडळाचे उपाध्यक्ष देवरामजी तुमदरे साहेब यांना माझा नमस्कार. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे स्वागत झाले. मंडळाचे कोषाध्यक्ष सुभाषजी दहेकर साहेब यांच्या हस्ते स्वागत झाले. साहेबांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे संचालक गुलाबजी साठवणे साहेबांना माझा नमस्कार. तसेच महेंद्रजी गुलबुरी साहेब मंडळाचे संचालक साहेबांना माझा नमस्कार. तसेच माजी कोषाध्यक्ष वैद्य साहेबांना माझा नमस्कार. तसेच माजी सचिव नरेंद्रजी मेहर साहेबांना माझा नमस्कार. बालाजी नंदनवार मार्गदर्शक नागपूर
यांना माझा नमस्कार. तसेच सुधाकरजी नंदनवार यांना माझा नमस्कार. रामनाथजी रुक्मणे साहेब शेंदूर बाबा मार्गदर्शक यांना माझा नमस्कार. तसेच माजी अध्यक्ष राजूजी मटंगर साहेब साहेबांना माझा नमस्कार. भेंडारकर साहेब पहा, महान त्यागी बाबा जुमदेवजी हे ह्या पृथ्वी तलावावर जन्माला आले नसते तर आम्हाला हा एक मानव धर्म मिळाला नसता. कारण का या पृथ्वीवर कितीतरी समाजाचे लोक आहेत, जनता आहे, पण त्या परमेश्वरानं महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची निवड केला. कारण का महान त्यागी बाबा जुमदेवजी हे एका परमेश्वराच्या रूपामध्ये होते, एका परमेश्वराच्या रूपामध्ये होते. आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी एक गरीब घराण्यामध्ये दुःखी खूप त्यांच्या मग दुःख होते त्यांच्या परिवारावर. पण पहा, एका परमेश्वराची कृपा त्यांना एक संन्यासी मिळाला आणि त्या संन्यासाच्या माध्यमातून एक त्यांना विद्या प्राप्त केला. त्यांच्या सांगीप्रमाणे ते विद्या करताना कधी त्यांना मागे फिरून पाहिला नाही आणि ते विद्या परिपूर्ण करून झालेली आपल्या परिवाराच्या दुःखाचं निवारण केला. आणि एवढंच नाही तर हे आम्हा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचं कार्य आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजी करून आज आमच्या गोरगरीब गोरगरीब जनतेचा दुःखाचं निवारण झाले. नाही तर आज आम्हाला या साधू संतांनं आम्हाला लुटून दिल्याने काय केलं असता तर आज आम्हाला याचा काही विचारही नाही. कारण काय या मार्गातला प्रत्येक त्यागी सेवक हा एक ब्राह्मणाच्या रूपामध्ये तो हवनवारे घडवतो. कारण का त्यांना ब्राह्मणाची गरज नाही, त्यांना ब्राह्मणाची गरज नाही. नाही तर अनेक मध्ये असताना आपण अंधारामध्ये होतो आणि एखादा काही मकान वगैरे जमला म्हणला, लग्न वगैरे केला, त्यावेळी आम्हाला ब्राह्मणाची कथा केल्याशिवाय जमत नव्हता. आज ब्राह्मण म्हणजे या मार्गातला प्रत्येक सेवक आहे. कारण तो स्वतः हवन आपल्या परिवारात स्वतः घडवून झाल्याने जेवढी काय जे प्रसाद मानतो तेवढा सर्वांना ते वाटून दिले जाते. आणि ब्राह्मणाचा काम तो नव्हता. कारण का काजू किसमिस आहे, बदाम आहे, तो स्वतः नेत होता. आणि जे रव्याची प्रसाद आहे ते आम्हाला वाटून देत होता. नकली माल आणि असली माल तो आपल्या उपयोगात आणत होता. आता एक ब्राह्मणाची एक धरती होती. पण पहा, आज ती अवस्था नसे. कारण का आपण स्वतः ब्राह्मण होऊन स्वतः हवन कार्य घडवून आपल्या मनात कोणती न संकट ठेवता जे प्रसाद आपण परमेश्वरासमोर बांधतो ते सर्वांना वाटून देतो. असे आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजी आणि भगवान बाबा हनुमानजी यांना आम्हाला अशी शिकवण दिला. फार सुंदर, हे सुंदर शिकवण जी आहे हे प्रत्येकाला नाहीतर पहा, ब्राह्मण लोकांनी आपल्याला काय केलं असतं याचा काही निदान लागला नसता. कारण का बाबाच्या कुटुंबामध्ये ओरडून झालेली सुद्धा एक जीव सुद्धा जात होता. त्यावेळी बाबाला काय वाटलं असेल, किती दुःख वाटत असेल का एक जीव जाता नाही. बाबाला असं समजलं ते विधी त्यांना सिद्ध करून झाल्याने त्या
विद्येचा परिपूर्ण नियोजन केला आणि मंदिरात जाऊन हनुमान 40 तो परिपूर्ण केला. तरी पण महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची सुद्धा भगवान बाबा हनुमानजीनं परीक्षा सुद्धा घेतला विद्ये करताना. कारण का बाबाच्या पुत्रीचे अंगावर ते फोडे आलेले होते. तेव्हा बाबाचा भाऊ काय म्हणे का बाबा तुम्ही एक नजर माझ्या मुलीला बघा. तेव्हा बाबा काय म्हणत होते याच्यातलं मला काहीच कळत नाही. पण त्या शब्दाला मान देऊन बाबा गेले. तेव्हा बाबाला खूप विचार आला. बाबानं परमेश्वरासमोर हा शब्द टाकला का ह्या मुलीच्या दुःखाचे निवारण करा, नाही तर आपल्यामध्ये मला विलीन करा. आणि बाबांना एवढा शब्द ठेवून बाबा आले. आणि दुसऱ्या दिवशी बाबा जेव्हा घरी गेले तेव्हा ते मुलगी खेळत होती. तेव्हा बाबाला खूप आनंद वाटला का खरोखरच हे पहिली परीक्षा माझी हे परमेश्वरानं घेतलं आणि या परीक्षेमध्ये मी पास झालो. हा बाबाला खूप अनुभव आला. आज तेच परिस्थिती आपल्या सेवकाची आहे. त्यागी सेवकाची परीक्षा होते. कारण का जेव्हा आपण त्यागाचे कार्य करतो आणि जेव्हा 3 दिवसाच्या त्यागाच्या कार्याची परीक्षा होते आणि जेव्हा आपण मार्गामध्ये प्रवेश करतो त्याही वेळीच आपली परीक्षा होते. त्या परीक्षेमध्ये आपण पास होतो तेव्हा आपलं आत्मबल वाढते का खरोखर या मार्गामध्ये शक्ती आहे. या मार्गामध्ये शक्ती आहे. पण केव्हा शक्ती में भक्ती है भजिया भक्ती अजमा के देखो. तोपर्यंत त्या भक्तीला आपण अजमावून पाहत नाही तोपर्यंत त्या भक्तीचा आपल्याला लाभ मिळणार नाही. अशी हे जे भगवत कृपा आहे ह्या कृपेला तुम्ही सुद्धा विसरू नको, मी सुद्धा विसरणार नाही. एवढेच बोलून माझा प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.